तर डीसीपींना एका वजनदार व्यक्तीचा फोन आल्याच्या नंतर त्यांची वर्तणूक बदलली आणि त्यांनी रोहित पवारांची तक्रार दाखल केली नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। काल आमदार रोहित पवार यांनी मरीन लाईन्स पोलिसातही व्हीएसआर कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते गेले असता त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही। यावरून हे प्रकरण दाबलं जात असून या व्हीएसआर कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे पैसे गुंतले असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर ब्लॅक बॉक्सही सुरक्षित असून डीसी खोटं बोलतंय असं राऊतांनी सांगितलंय। साध्या गुन्ह्याचे एफआर घेताना इथे राज्याचा उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरण पावलेला आहे आणि त्यांचा नातेवाईक जो आमदार आहे, पवार कुटुंबातला महत्त्वाचा सदस्य जो आमदार आहे तो आणि इतर काही आमदार गुन्हा दाखल करा आणि तपास करा एवढंच सांगण्यासाठी गेले, पण तो एफआर का दाखल केला नाही? कारण पोलीस स्टेशनला तेव्हा एक वजनदार व्यक्तीचा फोन आला। हे प्रत्यक्ष दिसतंय त्या चित्रफितीमध्ये, पहा तुम्ही। आणि ते जे उपायुक्त आहेत त्यांची नंतर वर्तणूक आणि वागणूक ताबडतोब बदलली। त्याच्यामुळे रोहित पवार जे काल माझ्याशी बोलत होते ते म्हटले आज आम्ही बारामतीत जाऊ, जिथे हा विमान अपघात झाला तिथे हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू। आणि बरोबर योगेंद्र पवार सुद्धा आहे। योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव